हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. चला, आज रविवार असल्यामुळे मस्तपैकी ना रविवारचा हा दिवस आहे, सुट्टीचा दिवस, तो छान असा एन्जॉय करा, जसा मी करते. तुम्हाला दाखवते आज मी दिवसभर काय काय केलेलं आहे ते. सकाळी उठल्याच्यानंतर आज आरामाचा दिवस असल्यामुळे मस्तपैकी आरामात उठलेली आहे आणि उठल्याच्यानंतर एकदा माझा चहा झालेला आहे. आता चहा घेतल्याच्यानंतर इथे नाश्त्याला काय तर मनोरला आज खायचं होतं उपमा. त्याच्यासाठी मी उपमा बनवलेला आहे आणि याच्यामध्ये ना उपम्यामध्ये जर तुम्ही असं वरून असं तूप वगैरे टाकलंत ना तर एक नंबर उपमा छान टेस्ट लागते. आणि जेव्हा असं झाकण खोलताना तुम्ही म्हणजे कढईवरनं झाकण काढलात ना तर इतका सुगंधच छान येतो ना, मस्त. तर असंच त्याच प्रकारे ना मी छान असा उपमा बनवून घेतलेला आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मी ना तूप टाकल्यामुळे ना एकदम उपमा ना असा सुटसुटीत झालेला आहे, असा चिकट चिकट झालेला नाही. आणि चिकट चिकट उपमा माझ्या घरामध्ये ना कोणच खात नाही, असा सुटसुटीत पाहिजेल आहे. एवढा सुटसुटीत असूनसुद्धा जेव्हा मी माझ्या पप्पांना मी उपमा वगैरे बनवते ना तेव्हा माझ्या पप्पांची खूप आठवण येते, कारण का त्यांना उपमा वगैरे खूप आवडायचा. आणि त्यांना एवढा सुटसुटीत असूनसुद्धा उपमा ना जेव्हा आपण प्लेटमध्ये घ्यायचे नसे त्याचं पण बारीक बारीक म्हणजे असं ठोकून 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 ते ना उपमा खायचे. असो, अशा छोट्या मोठ्या गोष्टीवरनं ना आपल्या जवळच्या व्यक्तीची किंवा आईवडिलांची तर आठवण येतच असते. तर चला, आता ना नाश्ता वगैरे झाल्याच्यानंतर ना मनोने इथे मच्छी घेऊन आला होता. मच्छीमध्ये बांगडा, प्रॉन्स आणि असेच वरती 2-4 टाकून ना मांदेली आणलेली आहे. तर ती सगळी साफ वगैरे करून घेतलेली आहे. कोलंबीचे मी ना धागे दोरे वगैरे सगळे ते पाठचे पुढचे असतात ते काढून घेतलेले आहेत. आणि आता इथे मच्छी साफ करून झाल्याच्यानंतर इथे मग मी वाटण काढलं होतं टोमॅटोची कढी नाही, मच्छी कढी बनवायची. त्यासाठी सगळं कच्चं घेतलेलं आहे, म्हणजे टोमॅटो, धणे, जिरे, खोबरं, कढीपत्ता, आलं, लसूण हे सगळं मी तयार करून घेतलेलं आहे आणि वाटून घेतलेलं आहे. आणि त्यामध्ये मी कच्चंच टोमॅटो घातलेला आहे, कारण का मी एरवी ना असे बॉईल करून टोमॅटो घेते. तर आता ह्या टायमाला मी कच्चं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ना थोडासा अर्धा कांदा घातलेला आहे चिरून. छान वाटण तयार करून घेतल्याच्यानंतर ना फोडणीला मी फक्त अर्धा कांदा घातला होता आणि मसाले घातले होते, जे आपले मालवणी मसाले किंवा ठेवणीचे कुठले पण तुमच्याकडे असतील ना ते मसाले असे वापरू शकतात. त्याप्रमाणेच मी ते मसाले वापरलेले आहेत. त्यानंतर जे वाटण आहे ना वाटलेलं ते फोडणीला घातलेलं आहे. तर ती दुसऱ्या साईडला ना मी इथं मितालीला ना कोथिंबीर आणि पुदिना आहे ना ते साफ करायला दिलेलं आहे, एवढ्यासाठीच की मला इथे आता प्रॉन्सची बिर्याणी बनवायची आहे. त्यासाठी आता मी एका साईडला ना पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे आणि तेल घातलेलं आहे. बाकी कुठलेच गरम मसाले वगैरे काहीच घातलेलं नाही, कारण काही घरातल्या घरात खायची आहे एवढी मी सगळं काहीच प्रोसेस केलेली नाही आहे. साधी सिंपल एकदम छान सोप्या पद्धतीने मी इथे कोलंबीची बिर्याणी बनवते. तर इथे ना पाणी चांगलं गरम झाल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी तांदूळ टाकलेले आहेत, म्हणजे ती अगोदर मी धुवून ठेवलेले ते घातलेले आहेत. आता दुसऱ्या साईडला इथे छान माझी कढी आहे ना अशी त्याला उकळी आलेली, गॅस थोडासा स्लो केला आणि ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलं. त्याच्यानंतर जे मांदेलीचे 2-4 पीस होते ना ते घातलेले आहेत. आता इथे एका साईडला मांदेलीचं कालवण होऊन जाईल आणि दुसऱ्या साईडला बिर्याणीची मी इथे तयारी करायला घेतलेली आहे. मांदेलीचं कालवण झालेलं आहे. आता तुम्ही बोलाल की ते बिर्याणी पण बनवते आणि मांदेलीचं सार पण बनवते, काय कॉम्बिनेशन आहे? तर नाही, मला पुढे ना सगळं झाल्याच्यानंतर ऑर्डरला जायचं आहे संध्याकाळी आणि आल्याच्यानंतर मला तेवढा टाईम मिळणार नाही ना, म्हणून मी हे मांदेलीचा रस्सा आता बनवून ठेवते. म्हणजे काय, आल्याच्यानंतर मी फक्त भात वगैरे घालेल किंवा भाकरी वगैरे बनवेल. तर इथे माझा मांदेलीचा सार झालेला आहे मस्तपैकी. त्याच्यावरती कोथिंबीर वगैरे घातलेली आहे आणि ती गॅस बंद करून ठेवून दिलेली आहे एका साईडला. आता इथे मस्तपैकी ना बऱ्यापैकी तेल घेतलेलं आहे. तुम्ही बघितलं असाल की तेल किती घेतलेलं आहे, बिर्याणी बनवायची आहे ना त्याच्यासाठी. तर इथे मी कांदा पहिला ह्याच्यामध्ये पण कुठलेच मी खडे मसाले घातलेले नाहीत, म्हणजे गरम मसाले असेल ते काहीच घातले, फक्त तमालपत्र घातलेलं आहे आणि 2 छोटे तुकडे दालचिनीचे घातलेले आहेत. एवढ्यासाठीच तेलामध्ये फोडणी घातलेली आहे, कारण का थोडासा तरी ना गरम मसाल्याचा त्याला सुगंध यावा ना बिर्याणीला, म्हणून. त्याच्यानंतर कांदा आणि टोमॅटो घातलेला आहे. मी काहीच पेस्ट वगैरे करून घातलेली नाही आहे. कांदा टोमॅटो घातलेला आहे, ते छान तेलामध्ये ना बघा नरम होईपर्यंत परतून घेतलेलं आहे. आणि मी ह्याच्यामध्ये लास्टला नंतर ना म्हणजे कांदा आणि टोमॅटो छान असं मऊ झाल्याच्यानंतर पुदिना आणि कोथिंबीर घातलेली आहे. ती पण छान तेलात परतल्याच्यानंतर इथे तुम्हाला मी कोलंबी दाखवते. ह्याच्यामध्ये ना मी खूप काही घातलेलं नाही, फक्त मसाले घातलेले आहेत आणि दही. कोलंबी जेव्हा बनवते बिर्याणी तेव्हा मी दही घालत नाही, फक्त लिंबू पिळते. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी जिंजर गार्लिक पेस्ट टाकलेली आहे, कोलंबी जेव्हा मॅरिनेशनसाठी ठेवलेली तेव्हा. आणि ह्याच्यामध्ये मी मसाला बनवते ना त्याच्यामध्ये मी घातलेली नव्हती.
कारण का मी एकाच साईडला घातलेली आहे, दुसऱ्या साईडला परत घालत नाही. छान मस्तपैकी इथे तेलामध्ये ना सगळं कांदा टोमॅटो वगैरे मस्त मऊ झाल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी बिर्याणी मसाला घातलेला आहे आणि किचन किंग मसाला, हळद आणि आपलं घरातला जो तिखट असतो ना ते मसाला घातलेला आहे. छान मस्तपैकी परत एकदा तेलामध्ये मस्त परतून घेतलेला आहे. कारण की तुम्ही ते तेल बघू शकता, जेव्हा मी परतत होती ना तेव्हा छान सुगंध पण येत होता मस्तपैकी मसाल्यांचं वगैरे, आणि माझा मसाला पण छान तयार झालेला आहे. तर इथे मी काय झाकण वगैरे ठेवलेलं नाही, फक्त परतूनच छान मसाला हा तयार करून घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये मी जो कोलंबीचं मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे ना ते ह्याच्यामध्ये घालणार आहे. आणि ह्याच्यामध्ये ना जेव्हा मी जिंजर गार्लिक पेस्ट केलेली ना अगोदरची माझ्याकडे घरात बनवलेली होती, त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि 1-2 अशी हिरवी मिरची घातलेली होती आणि थोडीशी कोथिंबीर घेतली होती. तर त्याची मी पेस्ट तयार करून ठेवली. तीच फक्त मी जेव्हा कोलंबी मॅरिनेशन करून ठेवलेली तेव्हा मी लावून ठेवली होती. आणि आता छान ती परतल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी ना जरासं ना मसाला खाली लागत होता, म्हणून मी ना जी प्लेटमध्ये मी कोलंबी मसाला लावून ठेवलेला ना त्याचंच पाणी जरासं मी तयार केलेलं होतं, प्लेट धुवून घेतली आणि ह्याच्यामध्ये घातलेलं आहे. आणि आता बघा मस्तपैकी माझी इथे कोलंबी मसाला म्हणजे तयार झालेला आहे. ह्याच्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे, कारण का अगोदर मी कोलंबी जेव्हा मसाला तयार करून ठेवला होता त्याच्यामध्ये मी मीठ घातलं होतं. त्याच्यासाठी मी आता ह्याच्यामध्ये फक्त थोडंसंच मीठ घालणार आहे. आणि भात शिजताना पण माझं मीठ होतंच ना, म्हणून मी आता मसाल्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे. ज्याच्या आवडीप्रमाणे, जसं ज्यांना कोणाकोणाला खूप चांगलं म्हणजे अगदी चटपटीत खूप मीठ खावंसं वाटतं ते लोकं अतिप्रमाणातसुद्धा मीठ टाकतात. तर इथे आता माझं मस्तपैकी तुम्ही बघू शकता छान असं झाकण मारून मी ही कोलंबी शिजवून घेतलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मस्त मसाला तयार झालेला आहे. मला जसं पाहिजे त्या प्रमाणात तेल पण छान सुटलेलं आहे आणि मसाला छान तयार झालेला आहे. आणि बघा पाणी टाकल्यामुळे ना ह्याला खाली आता मी तुम्हाला परतून दाखवलं ना, टोपाला जरा पण मसाला लागला नव्हता खाली, म्हणजे करपला नव्हता. तर आता इथे एका हातामध्ये माझा मोबाईल असल्यामुळे ना मला भात टाकायला जमत नव्हतं. फक्त तुम्हाला मी असं दाखवलं की मी याच्यावरती आता भाताचं असं थर लावणार. तर हा पूर्ण भात होता ना जो चाळणीमध्ये वेळवून काढलेला, तो मी मसाल्यावरती पूर्ण घातलेला आहे, म्हणजे भाताचं एक लेयर टाकलेली आहे. आणि त्याच्यानंतर मी पुदिना आणि कोथिंबीर थोडीशी मी कट करून ठेवली होती, ती आता घातलेली आहे शेवटच्या म्हणजे भाताच्या ह्याच्यावरती. आणि मी आता हा फूड कलर वापरते आवडीनुसार. माझ्याकडे थोडासा कलरफुल असेल ना बिर्याणी तर खायला आणि बघायला पण छान वाटते, म्हणून मी घालते. नाहीतर मला एकदा कमेंट आली होती जेव्हा मी चिकन बिर्याणी बनवली तेव्हा, की फूड कलर वापरू नका म्हणून. पण माझ्याकडे आता दुसरं ऑप्शन नाही आहे, केसर वगैरे पण घरात नाही आहे. आणि प्लेन बिर्याणी खाण्यापेक्षा थोडासा कलर असेल ना तर छान वाटते ना, म्हणून मी कलर घातलेला आहे. नेक्स्ट टाईमाला मी लक्षात ठेवेल की कलर वगैरे घालायचा नाही, पण माझ्याकडे मोस्ट ऑफ घातला जातो. लक्षात असेल तरी पण मी घालतेच, कारण का बिर्याणी जेव्हा कलरफुल असते तेव्हाच छान वाटते. इथे मस्तपैकी सगळी बिर्याणी मी लावून घेतलेली आहे, भात वगैरे लावून घेतलेला आहे. ह्याच्यावरती मी ह्या टायमाला बरिस्ता बनवला नव्हता, म्हणून मी ते घातलेलं नाही आहे. इथे तूप माझ्याकडे मी तूप घातलं, पण तूप थोडासा घट्ट होता, म्हणून मी असं तूप घातलेलं आहे. आणि नंतर मग तो ह्या चमच्याच्या साह्यानेच मी असं पसरवून घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर छान असं झाकण मारून घेतलेलं आहे. तर इथे घट्ट तूप असल्यामुळे मला ना प्रमाण पण समजलं नाही, तूप पण माझं थोडंसं जास्त झालेलं आहे. आता इथे मी पूर्ण बिर्याणी लावून घेतलेली आहे. ह्याच्यावरती झाकण मारणार आणि एक दगड आहे माझ्याकडे, तो चांगला जड आहे, तो ह्याच्यावरती ठेवणार. कोणाकोणाला ना दम बिर्याणी बोललं की त्यामध्ये कोळसा टाकून तूप टाकायचं आणि मग ते भातामध्ये ठेवायचं, म्हणजे त्या बिर्याणीमध्ये ठेवायचं, त्याचा पण छान सुगंध येतो. फायनली मस्तपैकी माझी बिर्याणी झालेली आहे. 10 मिनटं छान अशी त्याला दम दिलेला आहे स्लो गॅसवरती. आणि तुम्ही बघू शकता इथे कलर टाकल्यामुळे थोडंसं ना कसं मस्त छान दिसते ना बिर्याणी. जर कलर टाकला नसता ना तर म्हणजे अशी फिक्की आणि एकदम सफेद झाली असते. पण हां, कलर नाही टाकलं तर खाली जो तेल होता ना माझ्याकडे, जेव्हा तो बिर्याणी बनवताना आपण चांगलं बऱ्यापैकी थोडंसं तेल टाकतो, त्याचा पण कलर छान असा लाल भाताला चढतो. पण मी इथे मुद्दाम टाकते, मला ती सवय पण झालेली आहे की कलर वापरायचं. मी खूप म्हणजे असं प्रयत्न करेल की कमी वापरला जाईल. तर इथे मस्तपैकी माझं ना आता हा ताट तयार झालेला आहे. आणि पहिला ताट मी आता समोर जो व्यक्ती बसलेला आहे त्याला देणार आहे. त्याच्यानंतर मी इथे ना ऑर्डरसाठी आलेली, आणि इतकं म्हणजे मी घरी यायच्या टायमाला ना इतका मोठा रस्ता आहे, इतक्या गाड्या आहेत, पण मला किती उशीर उभं राहूनसुद्धा रिक्षा मिळाली नाही. फायनली कशीबशी मला एक रिक्षा मिळाली आणि मी घरी गेली. तर आजचा हा रविवार माझा असा गेलेला आहे. तुमचा कसा गेला आहे ना ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर हा छोटासा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल नेहमीप्रमाणे तर लाईक शेअर सबस्क्राईब.